कैसे हराया कैसे हराया कैसे हराया ही आवाज़ काही महिन्यापूर्वी मुंबऱ्यातून आली होती आणि ही आवाज़ साधीसुधी नसून एक चॅलेंज रूपी होती। ही आवाज़ होती कोणाची तर लोकप्रतिनिधी नगरसेविका सहर्षक यांची ही आवाज़ होती। ह्या आवाजातून हीच नगरसेविका एखाद्या अस्सल बावन कशी सोन्यासारखी आकर्षित होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध झाली होती, नावलौकिक प्राप्त केला होता, फेमस झाली होती। परंतु हेच अस्सल बावन कशी सोनं मात्र आज या सोन्याचा भाव कमी झाला, कारण की याच शहरशकचं नगरसेवक पद हे 100% जाणारच। हे नगरसेवक पद धोक्यात आलं म्हणून या ठिकाणी एक अल्ताफ राजाची शायरी मानवशी वाटते। भाव क्यों गिर गया है सोने का, क्योंकि सोने ने भी पित्तल पहन लिया होगा। कारण की याच सहर्षकनं स्वतःचं जात प्रमाणपत्र बनवत असताना तिनं खोटी माहिती चुकीची माहिती देऊन हे जात प्रमाणपत्र मिळवलं होतं आणि यावर शिक्कामोर्तब सुद्धा झाली होती। खरं पाहिलं तर ही सहर्षक ही महाराष्ट्रीय नसून यूपीची रहिवासी आहे, तरीसुद्धा महाराष्ट्राच्या ओबीसीचा दाखला तिने प्राप्त केला आणि याच ओबीसीच्या दाखल्याच्या जीवावर तिने निवडणूक लढून नगरसेविका सुद्धा झाली। आणि नगरसेविका झाल्याच्या नंतर जे वक्तव्य तिने केलं होतं ते चुकीचं होतं। ते वक्तव्य असं होतं की पुरा अक्का मुंब्रा शहर हम हरा कर देंगे। माझा कोणत्या जाती धर्माशी वैर हा संबंध बिलकुल नाही। ऐतिहासिक स्वरूपाच्या माध्यमातून हिंदू मुसलमानाची दंगल कशी कमी करता येईल हाच विचार करून या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या कानापर्यंत पोहोचत असतो। परंतु जे वक्तव्य केलं होतं या सहर्षकनं ते वक्तव्य अतिशय खालच्या पद्धतीने होतं, समाजामध्ये ते निर्माण करणार होतं, या देशाची शांतता नष्ट करून त्या ठिकाणी विकासाचे दरवाजे बंद करणार होतं। हे वक्तव्य जणू सहर्षकचं एक जहर होतं आणि हे जहराचं रूपांतर महाराष्ट्राच्या कहरूपातून उभं राहिलं आणि याच महाराष्ट्राच्या कहरूपातून याच सहर्षकचा मात्र पर्दाफाश केला म्हणजेच की हिनं जे जात प्रमाणपत्र बनवलं होतं त्याच्यासाठी पुरावे दिले होते, ते बोगस पुरावे होते। ही माहिती ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी अहवालाच्या माध्यमातून पुढं पाठवलेली आहे आणि काही दिवसातच म्हणजे आता या सहर्षकचं नगरसेवकाचं पद हे 100% जाणारच। म्हणजे ज्या वेळेला बेताल आपण वक्तव्य करत असताना आपण नेमकं काय बोललं पाहिजे, एक लोकप्रतिनिधी माध्यमातून आपलं वक्तव्य लोकांच्या कानापर्यंत जाऊन याचा साईड इफेक्ट काय होतो याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे। कारण की लोकप्रतिनिधी ही जबाबदारी निभवत असताना आपलं मन हे राजासारखं असलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी मला एक अल्ताफ राजाची शायरी म्हणावीशी वाटते आणि ही शायरी थोडीशी वेगळी आहे। ना आपके काम का है ना दुनिया के काम का, अरे दिल भी खुदा ने दिया है तुम्हें 10 ग्राम का। अशा प्रकारची वस्तुस्थिती ह्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नकली पितळेच्या भांड्यावर सोन्याची पॉलिश मारणाऱ्या सहर्षकच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते। आज खरं पाहिलं सहर्षकनं असं वक्तव्य करायलाच नव्हतं पाहिजे, म्हणून महाराष्ट्राच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा विषय असा आहे की या महाराष्ट्राची वैर करणं हे कोणालाही परवडणार नाही। कारण की हा महाराष्ट्र फुले शिवशाहू आंबेडकर यांच्या वैचारिक विचाराचा आहे। महाराष्ट्र आपली जागा दाखवल्याशिवाय राहू शकत नाही, हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। इथेच थांबतो। थँक्स अ लॉट, खूप खूप धन्यवाद।